नमस्कार शेतकरी मित्रांनो, आजचा आपला जो महत्त्वाचा विषय आहे तो म्हणजे 21 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 7,201 गावातील शेतकऱ्यांना 25,59 लाखाचा हा निधी मंजूर करण्यात आलेला आहे। तर शेतकरी बांधवांनो, कोणत्या योजनेसाठी हा निधी देण्यात येणार आहे आणि शेतकऱ्यांना कशा पद्धतीने हा निधी देण्यात येणार आहे या संबंधीची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। आणि त्यामध्ये कोणकोणत्या 21 जिल्ह्यांचा समावेश करण्यात आलेला आहे, त्याचबरोबर कोणत्या 21 जिल्ह्यांच्या नंतर बाकीचे जिल्हे वगळण्यात आलेले आहे, ही संपूर्ण माहिती आता आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। जर तुमचा जिल्हा असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा की तुमच्या जिल्ह्याचं नाव यामध्ये आहे किंवा नाही। बरोबर, कोणत्या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना कशा पद्धतीने हा लाभ मिळणार आहे आणि त्यासाठी काय करावे लागेल, ही संपूर्ण माहिती आता आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। तर शेतकरी बांधवांनो, 21 जिल्ह्यातील 7,201 गावातील शेतकऱ्यांना 25,59 लाखाचा हा निधी हा मंजूर करण्यात आलेला आहे। तर शेतकरी बांधवांनो, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा 2 साठी 25,59 लाख इतका निधी वितरित करण्यास शासनाने आता मंजुरी दिलेली आहे। बघू शकतो तुम्ही, नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेसाठी 25,59 लाख इतका निधी आता शासनाने मंजूर सुद्धा करण्यात आलेला आहे। यामुळे राज्यातील 21 जिल्ह्यांमध्ये जर आपण बघितलं तर 7,201 गावांना या योजनेचा फायदा होणार आहे। याबाबत शासन निर्णय कृषी पशुसंवर्धन आणि विभागाने जारी सुद्धा केलेला आहे। जर राज्यातील आपण 21 जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा हवामान बदलामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीशी जुळवून घेण्यासाठी सक्षम करणे आणि शेती व्यवसाय अधिक किफायतदार म्हणजे फायदेशीर बनवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आलेला आहे। विशेषतः हवामान अनुकूल शेती आणि अल्पभूधारक शेतकरी यांना शेती किफायतशीर करण्यासाठी हा प्रकल्प राबवण्यात जात आहे। महाराष्ट्रातील जर आपण बघितलं तर यामध्ये कोणकोणते जिल्हे समावेश करण्यात आलेला आहे, यामध्ये पहिला जिल्हा आहे तो म्हणजे छत्रपती संभाजीनगर, त्यानंतरचा जिल्हा जर बघितला तर बीड, त्यानंतर जर बघितलं आपण जालना, त्यानंतरचा जिल्हा जर बघितला आपण तर परभणी, नंतरचा जिल्हा आहे शेतकरी बांधवांनो तो म्हणजे धाराशिव, धाराशिवच्या नंतरचा जिल्हा आहे लातूर, लातूरच्या नंतरचा जिल्हा आहे शेतकरी बांधवांनो तो म्हणजे नांदेड, नांदेडच्या नंतरचा जिल्हा आहे नागपूर, नागपूरच्या नंतरचा जिल्हा आहे भंडारा, भंडाराच्या नंतरचा जिल्हा आहे गोंदिया, गोंदियाच्या नंतरचा जो जिल्हा आहे तो म्हणजे चंद्रपूर, चंद्रपूरच्या नंतरचा जो जिल्हा आहे गडचिरोली, गडचिरोलीच्या नंतरचा जो जिल्हा आहे तो म्हणजे हिंगोली, हिंगोलीच्या नंतरचा आपण जर जिल्हा बघितला शेतकरी बांधवांनो तो आहे अमरावती, अमरावती नंतरचा जो जिल्हा आहे ज्यामध्ये ही नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना राबवण्यात येणार आहे ती म्हणजे अमरावती, अमरावतीच्या नंतर अकोला, अकोल्याच्या नंतर वाशिम, वाशिमच्या नंतर जर बघितलं आपण तर तो आहे यवतमाळ, यवतमाळच्या नंतरचा जो जिल्हा आहे तो म्हणजे बुलढाणा, बुलढाण्यानंतरचा जो जिल्हा आहे वर्धा, वर्धा नंतरचा जो जिल्हा आहे तो आहे जळगाव आणि जळगावच्या नंतरचा जो जिल्हा आहे नाशिक, अशा 21 जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे। आणि या 21 जिल्ह्यातील 7,201 गावांचा यामध्ये समावेश करण्यात आला आहे। पण गावातील जागतिक अर्थसहाय्यातून नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा 2 ची अंमलबजावणी करण्यात येणार आहे। सदर प्रकल्प सन 2025-26 पासून पुढील 6 वर्षाच्या कालावधीमध्ये राबवण्यात येणार आहे। पण या प्रकल्पासाठी जर आपण बघितलं सन 2026-27 मध्ये आर्थिक वर्षासाठी एकूण 442 कोटी इतकी अर्थसंकल्पीय तरतूद केलेली आहे। त्यापैकी आतापर्यंत एकूण जर आपण बघितलं तर 2,52,21,200 रुपये इतका निधी प्रकल्पास वितरित करण्यात आलेला आहे। आता आपण बघितलं 2026-27 मध्ये या आर्थिक वर्षासाठी या योजनेअंतर्गत टप्पा 2 साठी 25,59,73,600 रुपये इतका निधी आता पुन्हा एकदा मंजूर करण्यात आलेला आहे। या निधीचा तत्काळ विनिमय करण्यात यावा असे सुद्धा आदेश देण्यात आलेले आहे। तर बघू शकता, तुमचा जर जिल्हा यामध्ये असेल, आपण सांगितलेल्या 21 जिल्ह्यामध्ये, तर आता तुम्हाला सुद्धा नानाजी देशमुख प्रकल्पाअंतर्गत जो टप्पा 2 आहे त्यामध्ये फायदा होऊ शकतो आणि 7,201 गावांना म्हणजे 21 जिल्ह्यातील या शेतकऱ्यांना आता यामध्ये समावेश करून त्यांचा सुद्धा फायदा होऊ शकतो। तर ही होती संपूर्ण माहिती आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। त्याचबरोबर तुमचा जिल्हा यामध्ये आहे किंवा नाही हे सुद्धा कमेंट बॉक्समध्ये सांगा। धन्यवाद।